नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामधील असणाऱ्या फोर्थ सेमिस्टरमध्ये असणाऱ्या भूगोलातील हवामानशास्त्र नावाचा जो काही पेपर आहे, हा हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा या ठिकाणी विचार करतो. मित्र हो, आपण मागील तासामध्ये फळी किंवा फ्रंट म्हणजे काय हे बघितले. फळी किंवा फ्रंट म्हणजे काय, तर भिन्न गुणधर्माच्या वायुराशी ज्यावेळेस एकमेकांच्या जवळ येतात, परंतु जवळ आल्यानंतर त्या एकमेकांमध्ये मिसळत नाही, तर ज्या सीमेवर ते एकमेकांशी स्पर्श करतात त्या सीमेला त्या वायुराशीची फळी असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि मित्र हो, अशाच फळीचा विचार हा आपण या ठिकाणी करतो. तर मग अशा प्रकारची फळी निर्माण होत असताना त्या फळ्यांचे काही प्रकार आपल्याला पाहावे असतात. मग या फळ्यांचे प्रकार कोणते आहेत, तर या फळांच्या प्रकारामध्ये आपल्याला असं दिसून येते की जवळपास 4 प्रकार या फळांचे आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे उबदार फळी, दुसरी म्हणजे थंड फळी, तिसरी म्हणजे स्थिर फळी आणि चौथी म्हणजे संयुक्त फळी. म्हणजे अशा पद्धतीने मित्र आपल्याला हे 4 प्रकार या ठिकाणी दिसून येतात. मित्र या फळ्यांचा जर आपण विचार केला की अशा प्रकार फळ्यांचे आपल्याला दिसतात, त्यामध्ये पहिली फळी जी काही आहे ती आहे उबदार फळी. उबदार फळी. या उबदार फळीच्या संदर्भामध्ये आज आपण या फळ्यांच्या प्रकारामधील उबदार फळींचा या ठिकाणी आपण विचार करू. मित्र ज्यावेळेस उष्ण वायुराशी या पुढे पुढे सरकत असतात, जेव्हा एखाद्या थंड वायुराशीवर आरूढ होऊन भूपृष्ठावर ज्या एका विशिष्ट सीमेवर त्या एकमेकांपासून विलग असतात, तेव्हा तिला उबदार फळी असे म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ज्या वायुराशीच्या सीमेवरील उष्ण हवा थंड हवेला विस्थापित करते, त्या सीमेला उष्ण फळी असे म्हणतात. मित्र उबदार फळी म्हणजे काय, तर उबदार फळी म्हणजे किंवा उष्ण फळी म्हणजे काय, तर या ज्या काही वायुराशी आहे त्यामध्ये उष्ण वायुराशी ही जेव्हा पुढे पुढे सरकते त्यावेळेस ती थंड वायुराशीवर आरूढ होते आणि थंड वायुराशीवर आरूढ होऊन भूपृष्ठाच्या ज्या एका विशिष्ट सीमेवर त्या एकमेकापासून अलग असतात, ज्या सीमेवर ते एकमेकापेक्षा अलग असतात, तेव्हा तिला उबदार फळी असे म्हणतात. एकमेकापासून विलग असतात त्या सीमेवर, तेव्हा तिला उबदार फळी असे म्हणतात. दुसऱ्याच शब्दात सांगायचे झाल्यास ज्या वायुराशीच्या सीमेवरील उष्ण हवा थंड हवेला विस्थापित करते, म्हणजे उष्ण जी काही हवा असते ती थंड हवेची जागा घेते उष्ण हवा, आणि तेथून त्या थंड हवेला मागे सरकवते. अशा स्थितीमध्ये त्या सीमेला आपण उबदार फळी असे या ठिकाणी म्हणतो. उबदार फळीतील उष्ण हवा ही जास्त क्रियाशील असते. उबदार फळीमध्ये जी काही उष्ण हवा असते ही जास्त क्रियाशील असते
किंवा निश्चित ती त्या ठिकाणी अधिक हालचाल करणारी असते व ती थंड हवेवर चढण्याचा प्रयत्न करते. उबदार फळीतील जी काही हवा आहे ही उबदार फळीतील हवा ही थंड वायूवर चढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि या प्रयत्न करत असताना या वायू या फळीचा जो काही साधारणतः उतार किंवा कल जर बघितला तर एकाच 100 असा असतो. याचा अर्थ असा की साधारणतः उबदार फळीपासून साधारणतः भूपृष्ठावरील उबदार फळीपासून 100 किलोमीटर पुढे गेल्यास 1 किलोमीटर उंचीवर ती फळी आपल्याला गेलेली दिसते. म्हणजे ज्यावेळेस आपण बघूया की या ठिकाणी 2 फळ्या एकत्र येतात. ही एक उबदार फळी आहे आणि ही आहे उबदार वायुराशी आहे किंवा उबदार आणि ही आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही थंड वायुराशी आहे. ज्यावेळेस उबदार किंवा उष्ण असणारी जी काही हवा आहे ही हवा या फळीवर या ठिकाणी एकत्र येते. त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की अशा ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही फळी आहे ही या थंड असणाऱ्या वायूवर थंड असणाऱ्या हवेवर चढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. आणि या ठिकाणी काय होतं की या ठिकाणी असणारी जी काही थंड हवा आहे या थंड हवेला ती विस्थापित करण्याचा प्रयत्न करते. या थंड हवेची जागा ही उबदार प्रकारची वायू या ठिकाणी घेतो किंवा उबदार प्रकारची हवा ही या थंड हवेची जागा या ठिकाणी घेतो आणि मग या ठिकाणी जी फळी निर्माण होते हिला आपण उबदार फळी किंवा उष्ण फळी असं या ठिकाणी जी फळी निर्माण होते तिला आपण उष्ण फळी असे म्हणतो. आणि या उष्ण फळीचा जो काही कल म्हणजे जो काही उतार या ठिकाणी आपल्याला दिसतो तो म्हणजे जवळपास एकाच 100 म्हणजे 100 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की जवळपास ती भूपृष्ठापासून 1 किलोमीटर वर चढलेली आपल्याला या थंड वायुराशीवर 1 किलोमीटर वर चढलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो अशा पद्धतीने एकाच 400 किंवा एकाच 100 अशा प्रकारचा त्या ठिकाणी उतार हा या उबदार फळीला असलेला आपल्याला दिसतो. हवा स्थिर असल्यास हवा जर स्थिर असेल तर उष्ण हवा थंड हवेवर जलद गतीनं आरूढ होते. जर हवा जर अस्थिर असेल हवेमध्ये जर हालचाल असेल तर काय होतं की जलद गतीनं अतिशय लवकर ही उष्ण हवा ही थंड हवेवर लवकर चढते. हवा जर अस्थिर असेल तर हवेमध्ये हालचाल असेल आणि त्यामुळे वायुराशीतील संतुलन बिघडते. वायुराशीतील काय होते संतुलन या ठिकाणी बिघडतं व वायुराशीतील संतुलन बिघडल्यामुळे बघा ही जर स्थिर नसेल अस्थिर स्वरूपाची जर असेल थंड वायू आणि तर हे काय होते जलद गतीनं ही उबदार हवा ही या थंड हवेवर वर जाते आणि त्यामुळे होतंय काय की हवेमध्ये एक वायुराशीतील एक संतुलन त्या ठिकाणी बिघडतं. वायुराशीतील संतुलन त्या ठिकाणी बिघडतं आणि मग काय होतंय की हिला इकडे ढकलण्याचा प्रयत्न करते. म्हणजे या ठिकाणी असणारी
ही ज्यावेळेस थंड हवा आहे ही थंड हवा वर जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजे ऊर्ध्वगामी प्रवाह या ठिकाणी सुरू होतात आणि ऊर्ध्वगामी प्रवाह या ठिकाणी सुरू झाले की त्या ठिकाणी मग आकाशामध्ये ढग निर्माण होतात आणि ढग निर्माण झाले की त्या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने